ज्ञान सांगेन सहज विज्ञानासी. जय हो गुरुजींकी. ज्ञान सांगेन सहज विज्ञानासी ही आपली 16वी आवृत्ती चालू आहे. आवाज येतो ना माझा? हो येतो. हां, 16वी आवृत्ती चालू आहे. 16वी आवृत्तीमध्ये अगोदर म्हणजे पहिल्या ह्याच्या वेळेस अध्यायाच्या वेळेस नाही, आज तिसरा अध्याय चालू आहे. ऊर्ध्व मूल एक विज्ञानदिष्टक रूपक. तिसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या आवृत्तीच्या वेळेस मी घेतला होता, दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेस संगीताईने घेतला होता, तिसऱ्या वेळेस हा अध्याय अभिजितने घेतला होता, धर्माधिकारी. चौथ्या वेळेस गणेश भैयाने, पाचव्या वेळेस जायभाई सरांनी घेतला होता. त्याच्यानंतर प्रियंकाने, त्याच्यानंतर गुड्डीने घेतला होता निंगुळे, त्याच्यानंतर निसाले मॅडमनी, परत विठ्ठलनी घेतला होता. आणि विठ्ठलनी परत 10वी आवृत्तीला पण विठ्ठलनीच घेतला होता. तो म्हणला होता मी डबल घेतो म्हणून. परत त्याच्यानंतर उदयनी घेतला होता. आणि त्याच्यानंतर अभिजित धर्माधिकारींनी घेतला होता. आणि 14व्या आवृत्तीच्या वेळेस वळसे निकिताने घेतला होता. आणि 15व्या वेळेस मंदानी घेतला होता. आता ही 16वी आवृत्ती आहे. 16व्या आवृत्तीच्या वेळेस संगीताताई घेत आहेत. संगीताताई घ्या. सुरू करायचं. हो हो. आजचा अध्याय आहे ऊर्ध्व मूल एक विज्ञान अधिष्ठित रूपक. गुरुजी सांगतात, श्रीमद भगवद्गीता हा विद्वत मान्य व विश्वमान्य ग्रंथ आहे. त्याची ही विश्वमान्यता श्री भगवान परमात्म्याच्या मंगल मुखातून आविष्कृत झाली म्हणूनच नव्हे, तर त्यातून त्रिकालाबाधित वैश्विक अंतिम सत्याचा साक्षात्कार होतो म्हणून. म्हणजे सत्य म्हणजे काय असतं? जे त्रिकालाबाधित सत्य, काळाचा परिणाम ज्याच्यावर होत नाही, ते म्हणजे सत्य. गीताने असा सूत्रपात केलेला गीतेतून भगवंतानी, त्यामुळं गीता हे सर्वमान्य विद्वतमान्य शास्त्र आहे. गणित हे त्रिकालाबाधित सिद्धांत मांडणारे परंतु अंतिम सत्याचे दर्शन घडविण्यास आजपर्यंत असमर्थ आहे. गुरुजी सांगायचे की ईश्वर गणिती पद्धतीने काम करतो. म्हणजे गणित हे ईश्वराच्या जवळच आहे, म्हणजे सत्याच्या जवळच आहे. त्यांनी जरी पूर्ण समर्थन करण्यास अजून त्याला हे नाही सापडलेलं, पण गणित पण अंतिम सत्याचं दर्शन नाही करू शकलेलं, पण गणित सत्याच्या जवळच आहे. E=mc² या शक्तिसूत्राचा करता थोर गणितशास्त्रज्ञ आइन्स्टाईन याने अंतिम सत्य सूत्रबद्ध करण्याचा पराकाष्ठेचा अट्टहास केला. 1953 साली त्यांनी जगासमोर एक सूत्रही ठेवले, परंतु ते अंतिम नसल्याचे प्रायोगिक शास्त्रज्ञांनी निर्वाळा दिला. आतापर्यंत आइन्स्टाईनने मांडलेला एकही सिद्धांत व तर्क निष्फळ ठरला नव्हता. नंतर अवघ्या 2च वर्षांनी 1955 मध्ये त्याचा अंत झाला. ज्या सिद्धांताच्या सिद्धार्थ अनेक गणितज्ञ व शास्त्रज्ञ हतबल ठरले, तो सिद्धांत श्रीमद भगवद्गीतेने गणिताधिष्ठित न डावलता हळुवारपणे जगासमोर मांडला. त्यात भगवंत अर्जुनाला 9व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकातच म्हणतात, इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञान विज्ञान सहित मे ज्ञात्वा मोक्षाशी सुभार. तुला मी ते माझं गुह्य मी जे कुणाला सांगितलेलं नाही, नाही का? जे मी लक्ष्मीला सांगितलं नाही, वसुदेव देवकीला सांगितलेलं नाही, उद्धवाला नाही, कुणाला, तुला सांगतोय मी अर्जुना. काय सांगतोय ते? तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानीचे. आणि त्याचे आश्वासन श्रीमद भगवत गीतेच्या पानापानात नवे शब्दाशब्दात सार्थ झालेले अनुभवाला येईल. गीतेतील चिंतनाचा परिपाक मानवी मननाची अत्युच्च झेप 15व्या अध्यायातील पुरुषोत्तम योगात आहे. 15वा अध्याय काय सांगतोय? 15व्या अध्यायामध्ये हे विश्व कसं बनलंय, त्याची रचना कशी आहे याचं वर्णन आहे. परंतु त्यातील पहिल्या श्लोकातील रूपक विचारवंतांनाही भ्रमात पाडते. विश्व संसाराचा विस्तार विशद करताना वृक्षाची उपमा दिलेली आहे. विचित्र कसं, म्हणजे हे जे अश्वत्थ वृक्ष आहे आपल्या इथं पृथ्वीवर असणार, ते कसं आहे? त्याचे मूळ जमिनीत आहेत आणि फांद्यावर आहेत. आणि काय होतं अजून, त्याचे त्या पारंब्या, त्यांनी पुन्हा अजून म्हणजे ते झाड अजून विस्तार पावतं. ते त्या फांद्या खाली त्या पारंब्या रूपाने येतात आणि पुन्हा त्याच्या जमिनीपर्यंत पोहोचल्या, पुन्हा त्या जमिनीतून पुन्हा एक तयार होतं हे झाड. असं हे आहे जमिनीवरचा अश्वत्थ वृक्ष आहे.
आणि जमिनीवरच्या अश्वत्थ वृक्षाला पोषण कुठून आहे? ते जमिनीतून आहे, मुळांकडून. त्याही झाडाचं पोषण मुळात होतं. आणि मुळाचं पोषण बंद केलं की झाड पूर्ण कोसळून पडतो. असं हे सामान्यपणे गणित आहे. आणि संसार वृक्षाचं कसं आहे, उलट आहे. संसार वृक्षाला पण अश्वत्थ उपमा कशी दिलीये? अश्वत्थ उपमा देण्याचं कारण असं आहे की ह्याचे पण असं एकच झाड म्हणून नाही, याला पण अशा बऱ्याच फांद्या आहेत. आणि त्या टेकल्या की पण त्याचे पण उपविश्व तयार झालेले आहेत. त्यामुळं त्याला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली की एका ठिकाणी प्रकाशाचा, म्हणजे आपण समजा आपल्या कल्पनेसाठी सूर्याचा धरू, की सूर्याचा स्फोट झाला, त्यातून अनेक बारीक 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 कण बाहेर पडले. मग त्यातला एक कण म्हणजे समजा पृथ्वी, एक गोळा समजा. मग त्या पृथ्वीपासूनही अजून एक कण विलग झाला, तो म्हणजे समजा चंद्र आहे. असे सगळे हे जे ग्रह आहेत सूर्यमंडळाचे, म्हणजे सूर्यासारखे सुद्धा आणि सूर्यापेक्षा खूप मोठाले, म्हणजे त्याची म्हणजे आपल्याला जे मेजरमेंट दिलेले आहेत विज्ञानाने, पण त्याची आपल्याला सूर्याचीच कल्पना करता येत नाही. तर तसे अनेक विश्व उपविश्व ज्याच्यातून तयार झाले झाडासारखे. म्हणजे अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या खाली गेल्या जमिनीमध्ये, त्यातून पुन्हा झाड तयार झालं. तसं एका विश्वातून उपविश्व, म्हणजे सूर्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून चंद्र, अशा प्रकारे प्रत्येक ग्रहाचे असे उपग्रह आहेत चंद्रासारखे. जसे पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे, तसं सगळ्याच ग्रहांचे उपग्रह आहे. काही काही ग्रहांना तर एकापेक्षा अधिक उपग्रह आहेत. त्यामुळे याला अशा प्रकारे हे जे विस्तारलेलं असल्यामुळे याला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे, असं गुरुजींनी सांगितलंय. गुरुजींनी सांगितलं की आपण मुळांना पाणी घालायचं सोडलं, काही दिवसांनी झाड कोळमळून पडेल, त्याचं पोषणच बंद केलं ना आपण. मग या झाडाला गुरुजींनी सांगितलं की असंग शस्त्रेन दृढेन छिद्वा. आपण मागच्या वेळेसच म्हणजे मला माहित नव्हतं मागच्या वेळी पुढचं लेसन हेच असं, याचा काही विचार नव्हता डोक्यात, पण त्यांनी त्यावेळेसच त्याचं उत्तर देऊन टाकलेले. असंग शस्त्रेन दृढेन छिद्वा. आता गुरुजी म्हणजे वरील चमत्कारिक रूपकाचे आपण हे करू, विचार करूया. अश्वत्थाच्या अतिसूक्ष्म बीजातून अतिविशाल वृक्ष विस्तारले. आता हे झालं झाडाचं, की त्याचं बीज बघितलं तर खूप छोट आहे. गुरुजींचं एक याच्यावरून एक उदाहरण लक्षात आलं म्हणून सांगते. एकदा गुरुजी म्हणले, मी एक विठ्ठलाचा फोटो फ्रेम करून आणला आणि सगळं त्याच्या म्हणण्यानुसार करायचो. ते म्हणलं की मी सीडी सीडी घेऊन ते फोटो लावणार होतो. तर तो मला म्हणला की आज नको लावू फोटो, आता नको लावू म्हणला. तर मला असं ह्या बाबतीत कशाला ऐकायचंय आपल्याला, तर ह्याचाच तर फोटो लावायचा आहे, हा नाही म्हणतोय तर आता लावूनच घ्यायला पाहिजे फोटो आपण, असं म्हणून गुरुजींनी फोटो लावला. गुरुजी मात्र फोटो लावताना गुरुजी पडले, त्यांच्या पायाला थोडस लागलं. मग ते म्हणले, ते खूपच हसत सुटला. प्रभू इतका हसायला लागला म्हणले, म्हणजे तो खूप धरू धरू हसायला लागला म्हणते. मी तसं मला मी त्याच्यावर रुसायला, तो जसा जसा हसायला तसा तसा मी रुसायला लागलो. मग मी म्हणलं, काय झालं तुला एवढं हसायला? ते म्हणला, मी तुला म्हणलं होतं आज फोटो लावू नको. ते म्हणला, मला त्याच्या मागचं हे नाही कळलं. ते म्हणलं, तुला नको लावू म्हणलं, आपलं नाही लावायचं ना, ईश्वराचाच आहे, त्याला काय लावायचं. त्यांनी त्या बाबतीत ते म्हणले, मला त्यांनी एक सांगितलं की तुला ह्याचं झाड माहितीये का म्हणले, वडाचं झाड माहितीये का, वडाचं त्याचं हे किती असतं, हे अश्वत्थ वृक्षच, त्याचं बी किती असतं, एकदम बारीक असतं, कणा एवढं. म्हणले, मग त्याचं झाड किती होतं? ते म्हणले, खूप मोठं होतं. तर म्हणले, तू मला का सांगायला लागला हे? ते प्रभू म्हणले, मी याच्यासाठी सांगायला लागलो की अहंकार किती छोटा असला त्याचं ते वृक्ष किती मोठा होऊ शकतो. हे सहज आठवलं म्हणून सांगितलं. तसं अश्वत्थ वृक्ष एवढ्या छोट्याशा कणापासून एवढा मोठा वृक्ष होतोय. त्या पुन्हा वृक्षापासून उपवृक्ष झाल्यासारखे त्यातून त्याला एकापासून एक असे अनेक झाडं फुटतात. ते पॉंडिचेरीला खूप बघायला मिळतात बघा, ते ऑरोविल्ला मध्ये. तर त्या
तसं हे संसार वृक्षाचं पण कसं आहे, संसार वृक्षाचं आणि याच्यामध्ये वैषम्य असं आहे की याचं मूळ वरती आहे. वरती म्हणजे केंद्रात आहे. आपल्याला माहिती आहे केंद्र कुठे आहे? ते सगळे 7 लोक ओलांडल्यानंतर तिथं केंद्र आहे. तिथे त्याचं मूळ आहे. आणि हे सगळं विस्तारलंय म्हणजे हे उलट दिशेने विस्तारलंय. मग याला याला ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये राहून ह्याला कट करायचंय. आपलं ध्येय काय आहे आता हे प्रत्येकाला म्हणजे ह्या पाठाचा आता आपलं 16वी आवृत्ती आहे म्हणजे सर्वांना ह्याची आयडिया आहे. याच्यामध्ये गुरुजींनी काय काय सांगितलंय, तर ह्या वृक्षाला फक्त हे अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली कशामुळे, कारण तो फार विस्तारतो, त्याला उपविश्व तयार होतात उपवृक्षासारखे. आणि दुसरं म्हणजे त्याची मुळं वर आहेत म्हणून हा उलटा आहे संसार वृक्ष. ह्या एखाद्या आपल्या अश्वत्थ वृक्षाला कट करायचं असेल तर आपण काय करणार, खालच्या त्याला बाबा हा त्याचे मुळं कट केले की ते कोसळून पडणार. पण याला काय होईल, त्याचे मुळं कट करायला कुठं जावं लागेल, त्या मुळाशी जावं लागेल ना. याचं मूळ इथं आहे का, नाहीये, तर ह्याला उलट्या दिशेने जावं लागते. म्हणजे याला फांद्याकडून मुळाकडे जावं लागतं, असं आहे याचं. आणि याच्यामध्ये गुरुजींनी अनेक गोष्टी सांगितल्यात कशा, की याला संक्षिप्त रूप काय दिलं. आता जसं हा एक बीज कसं असतात, आपण समजा आंब्याचं झाड बघितलं तर आपण काय सगळेच आंबे टेस्टिंगला घेत नाही. आपण बघतो की हा याचं बीज काय आहे, हा ही कोय आहे आणि कोयीमध्ये याचं बीज आहे, एवढंच बघतो आपण. तसं हे संसार वृक्षाचं सुद्धा एक छोटं बीज आहे. मग ते छोट्या छोट्यांचा विस्तार करता करता म्हणजे त्याच्या अगदीच त्याच्या सार सार मध्ये आज जाता 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 मग 118 मूलद्रव्य आहेत. मग 118 मूलद्रव्य कशापासून बनले, तर ते 3 कणांनी बनले. मग प्रत्येक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. मग इलेक्ट्रॉन हा कोण आहे, जसं या सृष्टीचा रचयिता ब्रह्मा आहे असं आपण म्हणतो, तर इलेक्ट्रॉन हा ब्रह्मा आहे कारण तो रजकण, त्याच्याकडे रजोगुण जास्त आहे. तर तो रजोगुणाचा द्योतक आहे ब्रह्मा, रजोगुण जास्त आहे त्याच्याकडे, तो कार्यरत आहे. रजोगुण काय करतो, काहीतरी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतो सारखं, आणि त्याला कार्य करायला आवडतं, म्हणून रजोगुण हा उत्पत्ती करता आहे. आणि तो कार्यरत म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन कसा आहे अस्थिर आहे, तो सारखं काही ना काही करत राहतो. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रॉन ह्या कक्षेतून त्या कक्षेत त्या असं इलेक्ट्रॉन भ्रमण करणार आहे. प्रोटॉन हा स्थिर आहे. तर इलेक्ट्रॉन म्हणजे ब्रह्म आहे जो सृष्टीची उत्पत्ती करतोय. आणि प्रोटॉन हा सत्व आहे, तो म्हणजे विष्णू आहे, तो धारण करतोय. म्हणजे कशामुळे, तर कसं आहे तो केंद्रात बसून सगळ्या व्यवस्था करतो. म्हणजे इलेक्ट्रॉन हा प्रोटॉनचाच भाग आहे 1836वा. तर त्याची जबाबदारी, त्याला आईवडिलाची जबाबदारी जशी असते मुलांचं पालन पोषण करणे, तसं ह्या प्रोटॉनची जबाबदारी आहे इलेक्ट्रॉनचं, म्हणजे ह्या ब्रह्माने रचलेल्या सृष्टीचं पोषण करणे. तर ते प्रोटॉन करतं, प्रोटॉन करतं ते सांभाळण्यावर. आणि गुरुजींनी सांगितलं तिसरा म्हणजे हा न्यूट्रॉन म्हणजे महेश आहे. हा जड आळशी असल्यासारखा दिसतो, पण प्रसंगी प्रसंगी त्याला विशिष्ट कालावधी, विशिष्ट ही वेळ आली की तो विनाश करून टाकतो. तर तो आहे न्यूट्रॉन. मग ते न्यूट्रॉनचं कसं, गुरुजींनी त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले की न्यूट्रॉन बॉम्ब कसा तयार करतात, युरेनियमचा बॉम्ब कसा तयार करतात. युरेनियम नावाचा जो मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये 92 इलेक्ट्रॉन, 92 प्रोटॉन आणि 143 न्यूट्रॉन्स आहेत. मग ते, आणि युरेनियमचा दुसरा जो आहे त्याचा, तर तो त्याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन जास्त आहेत. मग ह्याचे काय काय हे न्यूट्रॉनचा स्फोट कसा घडवून आणतात. आता हे जे सूर्य दिसतो आपल्याला, तो मागच्या वेळेस सांगितलं होतं की सूर्य दिसतो म्हणजे काय करतो, सूर्यामध्ये हायड्रोजन म्हणजे अब्जावधी, अनंत म्हणते मी आता त्याला, अब्जावधी म्हणणं पण चूक आहे. अनंत हायड्रोजनचे कण एकमेकावर आदळून त्याच्यातून प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर, हिलियम दुसऱ्याला धडकला की पण असं स्फोट होत होत. म्हणजे स्फोट होणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आदळले की स्फोट होतो. मग ह्याच्यामध्ये काय करतात, युरेनियम मध्ये एक न्यूट्रॉन घुसवित येते. आता ही प्रक्रिया शास्त्रज्ञांनी केलेली आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ते शास्त्रज्ञ करतात बसल्या बसल्या, की याचा न्यूट्रॉनचा बॉम्ब तयार करणे, हायड्रोजनचा बॉम्ब तयार करणे. तर त्याच्या केंद्रामध्ये ते न्यूट्रॉन सोडतात एक एक्स्ट्रा, तर त्याचं ते कुलिजन होतं म्हणजे आदळतात एकमेकांवर, त्यातून प्रचंड उष्णता आणि प्रकाश तयार होतो. तर तशा प्रकारे हे न्यूट्रॉन स्फोट घडवतात. म्हणजे हे महेश, महेश म्हणजे काय, जेव्हा सृष्टीचा लय करायचा तेव्हा ते
प्रोटॉन कडून आज्ञा आली. नाही, प्रोटॉन कडून आज्ञा येते म्हणजे काय होतं? प्रोटॉन कडून आज्ञा आली की इलेक्ट्रॉन सगळ्या सृष्टीला रूपांतर रूपांतर नाही हे. कारण हे कोणत्याही गोष्टीचा इथे लय होत नाही, रूपांतरण होत आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही शक्ती रूप आहे असं आईन्स्टाईनचं म्हणणं आहे, आणि ते खरं आहे. हे सर्व मान्य झालेलं आहे की प्रत्येक पदार्थ हा शक्ती रूप आहे. विचार सुद्धा बघा, अव्यक्त अव्यक्त गुरुजींनी हे व्यक्त सांगत सांगत पुन्हा ते अव्यक्त सांगायचे ना गुरुजी. अव्यक्त सुद्धा अव्यक्त. आता विचार कुणाला दिसत नाही, पण विचार नाही असं तर कोणी म्हणणार नाही. अगदी थोडस, अगदी लहान मुलाला सुद्धा विचारलं की तो विचार काय करत होता, तर त्याला कळतं की हा विचार म्हणजे एक गोष्ट आहेच आहे की तो आपण करत होतो. दिसत नाही, तो अव्यक्त आहे विचार, पण तो पण शक्ती रूप आहे विचार सुद्धा. मग ती शक्ती नकारात्मक असेल, सकारात्मक असेल, पण विचार सुद्धा शक्ती रूप आहे. म्हणजे इथं व्यक्त अव्यक्त सगळं शक्ती रूप आहे. आणि ती शक्ती वेगळ्या प्रकारची आहे. जड पदार्थ जे आपल्याला भासतात ते बद्ध शक्ती आहे. जे पदार्थ कार्यशील भासतात ती फ्री एनर्जी आहे. म्हणजे तर हे कशामुळे सांगत होतो आपण की हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हणजे खरं तर हा एकाचीच वी नाही, एकाचाच विस्तार आहे. प्रोटॉन प्रोटॉन हा आद्य कण आहे. कारण इलेक्ट्रॉन आद्य कण नाही, कारण तो प्रोटॉनचा 1836वा भाग आहे. आणि न्यूट्रॉन्सची निर्मितीच कशामध्ये आहे? न्यूट्रॉन्सची निर्मिती इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन एकत्र आले तर ते न्यूट्रॉन बनतोय. म्हणजे आद्य कण कोण झाला? प्रोटॉन झाला. प्रोटॉन आद्य कण झाला म्हणजे हे ईश्वर. ईश्वर म्हणजे विष्णू. विष्णू हा आद्य कण आहे. आता विष्णू कुठे आहे? आता विष्णू आहे केंद्रामध्ये. पण विष्णू कसा आहे? स्थिर आहे. स्थिर आहे. स्थिरच माणूस. एखादा मॅनेजर आहे, तो मॅनेजरला एका खुर्चीवर बसवून ते एक सीसीटीव्ही लावलेला असतो आणि तो बघतो की ऑफिस मध्ये कार्य चालू आहे. तो एका एखाद्या ठिकाणी बसून असतो, तो स्थिर असतो आणि मग तो सगळं परीक्षण करत असतो, नाही का? तसं हा आहे. आजकाल ते सीसीटीव्हीचं फार निघालंय ना. सीसीटीव्ही मध्ये कुणीही मॅनेजिंगची पोस्ट घेऊ शकता ना, आपल्या घरामध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये. तर याचा सीसीटीव्ही कसा असेल? आज त्यांनी सीसीटीव्ही दाखवलाय. म्हणजे केंद्राचा सीसीटीव्ही कसा असेल? म्हणजे त्याचं वर्णन माऊलींनी असं लिहिलेलं आहे की ते आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणजे ब्रह्म आपण म्हणतो, किंवा गुरुजी ज्याला ब्रह्म म्हणायचे व अव्यक्त म्हणायचे. अलीकडे गुरुजी अव्यक्त हा शब्द उच्चार जास्त होते. अव्यक्त निराकार नाही जे आकार. म्हणजे पण ते आहे, नाही म्हणता येत नाही त्याला. आता मला त्याच्यात म्हणजे अगोदर त्याच्याकडे जवळ की हा कसं, मला असं मी गुरुजींना तो प्रश्न विचारला होता की एकाच वेळेला तो सगळ्यांकडे लक्ष कसं काय देतो, सगळ्यांची दखल कसं काय घेतो. वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये म्हणू आपण, आपणच आपले गुरुबंधू भगिनी जे आहेत गुरुजींच्या ध्यानातले, त्यांचा विचार करू की ते गुरुजी केज मध्ये बसलेले असतात आणि गुरुजींना मी म्हणायचे तुम्ही केज मध्ये, मग तुम्ही एकाच वेळी सगळ्यांकडे कसं काय लक्ष देऊ शकता? ते काय ते कायम केंद्रस्थानी असतात गुरुजी. केंद्रस्थानी असणारा काय असतो? स्थिर चित्त असतो आणि तो आद्य असतो, त्यापेक्षा मोठा कुणी नाही. त्याच्यापासून सगळं. म्हणून ती आरती जी आहे ना, 16 सहस्त्र 72 कोटी काया रचिली गुरुने काया रचिली, म्हणायचे गुरुने रचली ती काय. ते केंद्रच ते जिथून रचना होती. ही रचना ब्रह्माने केली. इलेक्ट्रॉन ते पण कुठून तयार झाले इलेक्ट्रॉन? प्रोटॉनचा 1836वा भाग येतो. इलेक्ट्रॉन काय? प्रोटॉनचा 1836वा भाग येतो. तर तसं ही सृष्टी त्या केंद्रामध्ये विष्णू आहे आणि ते सगळे ह्याचं मॅनेजमेंट करतात, भरण पोषण करतात, पालन करतात विष्णू जे आहेत. तर ते कसं करत असतील असा एक प्रश्न होता. गुरुजी म्हणले ते लता मंगेशकर दिल्लीमध्ये
तिचं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणले गाण्याचं. पण या दूरक्षेत्र हे दूरप्रक्षेपण हे टीव्ही द्वारे आपल्याला एकाच वेळेला सगळीकडे दिसतंय म्हणले, ते देशात विदेशात. गुरुजींनी तेव्हा ते दूरचित्रवाणीचं हे दिलं होतं, म्हणजे टेलिव्हिजनचं, टीव्हीचं उदाहरण दिलं होतं मला. आणि अजून एक उदाहरण दिलं होतं की म्हणजे त्याचं कसं आहे, आपल्याला वाटतं की तो तिथे, आपल्याला वाटतं तो तिथे, पण तो तिथं, तो तिथं, तो कुठं आहे, तो केंद्रात आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. ते केंद्र आहे ना, ते केंद्र हे अवस्थेशी निगडीत आहेत. गुरुजी काय म्हणायचे, वैकुंठ हे ठिकाणच नाही. वैकुंठ एक ठिकाण पण आहे, पण वैकुंठ हे ठिकाणच नाही, ही स्थिती पण आहे. तसं ते केंद्र जे आहे ते केंद्र पण आहे वस्तुतः. वस्तुतः म्हणजे काय, की आपल्या इमॅजिनेशन साठी की केंद्र सगळ्यात वर आहे असं आपण इमॅजिन करतो. आता आपल्याला प्रत्यक्ष आपण केंद्रात कसं जातो, आपण आपण सध्या इथं आहोत पृथ्वीवर, पण आपण केंद्रस्थानी असतो कधी कधी. गुरुजी नित्य केंद्रस्थानी किंवा असतात किंवा आहेत, कधी केंद्रस्थानी असतो. जेव्हा आपण केंद्रस्थानी असतो तेव्हा आपण गुरुजींच्या स्थितीत असतो. आणि त्या स्थितीमध्ये ती स्थिती अशी आहे की तुम्ही कुठेही असा, तुम्ही सगळीकडे असता. पण पण ते उदाहरणच सांगते, आता आजचाच विषय होता. दीपाताईला सांगत होते मी की पिंकी आर्याला म्हणली 4 कोटी जप केल्यानंतर आहे ना, आपल्या सगळ्या इच्छा काही म्हणलं तर पूर्ण होतंय. तर ती म्हणली 4 कोटी जप केल्यावर इच्छा शिल्लक राहते का? पण म्हणजे केंद्रामध्ये तुम्ही सर्व व्याप्त. आता गुरुजी आहेत, गुरुजी इथून बसल्या बसल्या ते लंडन मधल्या कीर्तीची अवस्था सांगायची. तिचा फोन आला, बोल बाळू कसं चाललंय, मग ते गुरुजी सांगायचे इकडून, तुझं असं चाललंय तसं चाललंय. कुणाचा येईल, कुठून बेंगलोरवरून फोन येईल, कुठून काही आला, गुरुजी सांगायचे. मग गुरुजी कशामुळे सांगायचे, कारण समुद्रा पहिलीकडील देखे स्वर्गीचा आलो चुकवायके, आणि मनोगत ओळखे मग घ्यायचे. मग तो मला वाटलं गुरुजींच्या डोक्याला ताणच झाला, म्हणजे मी इमॅजिन करायचे ना स्वतःला त्या स्थितीमध्ये की आपल्याला दिसायला. मग चालले 10 मिनिट तिकडे ऐकायला स्वर्गामध्ये काय चाललंय, तिथं इंद्र काय म्हणायला लागले, त्या काय म्हणायल्या, ह्या काय म्हणायल्या, तिथले ऋषी काय म्हणायले, असं होणार ना. चला बरं झाला अमेरिकेत तो हा काय म्हणायला लागला, ट्रम्प बघू, एक नादच लागणार ना माणसाला. पण काय असतंय, ज्ञानोत्तर काळामध्ये तसा जगण्याचा हवास नसतो. तसं केंद्रस्थानी कशाचाच हव्यास नाही हो. कशामुळे नाही, कारण तिथे केंद्रस्थानी अवस्थाच अशी आहे, अव्यक्त निराकार नाहीजा आकार. काही होण्याची, काही म्हणजे संकल्प करण्यासाठी आकारात यावं लागतं. तिथं आकारच नाही ना, मितीशून्य स्थिती येते. त्याच्यामुळे तिथे भ्रमण नाही, आणि इलेक्ट्रॉन भ्रमण आहे. इलेक्ट्रॉन भ्रमण करतो म्हणजे आपल्याच मनाचा एक भाग भ्रमण करतोय, हा इलेक्ट्रॉन. म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रॉन होतो का, तेव्हा आपण रजोगुणी होतो, ब्रह्म होतो आपण, तेव्हा ब्रह्मा. म्हणजे आपल्याला काही करण्याची इच्छा झाली म्हणजे आपण रजोगुणात आलो, म्हणजे आपण ते ब्रह्माचा रोल घेतला, आपण ते काहीतरी कार्य करून. कधी आपण मग सुस्थिर होतो, एखादं कार्य झालं की आपण पुन्हा त्या स्थितीमध्ये जातो. केंद्रामध्ये गेलो तर आपण आता आपल्याशी घ्यायचं आपण हे. पण एवढा उठाठेव कशासाठी केली गुरुजींनी, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे नुसतं सांगून तरी काय व्हायचंय. म्हणजे आपल्याला स्वतःकडे बघावं लागेल की आपण जेव्हा प्रोटॉन असतो तेव्हा आपल्या मनात काहीच विचार नसतो, आपण गुरुजींच्या स्थितीमध्ये असतो. आपण आता विश्व केंद्र ह्याच्याकडे जाण्यापेक्षा गुरुजी केंद्रस्थानी आहेत. जिथे कुठे असतील गुरुजी तिथे ते जात असतील, बीडमध्ये असतील, औरंगाबादला असतील, पुण्याला असतील, कुठेही गुरुजी नेहमी केंद्रस्थानी. मग आपण काय करतो, कधी कधी आपण केंद्रस्थानी असतो, गुरुजींच्या कृपेने असतोच आपण केंद्रस्थानी, नसतो असं नाही.
तेव्हा आपल्याला काहीच करू वाटत नाही. म्हणजे आपण इतके तृप्त असतो. आणि त्याच्यामध्ये तृप्त असलो तर त्याच्यामध्ये एक हे असतं की समजा कोणी साधा एक हलका विचार असा, म्हणजे हलकासा एक विचार आला तर असं वाटतं की सगळं जग हलवून टाकता येईल, इतकी त्यावेळेला अशी अवस्था असते ती. ते प्रोटॉनचं आहे. ते प्रोटॉन एका जागी बसून, म्हणजे विष्णू जे आहेत ना, ते एका जागी बसून म्हणजे ते सर्वव्याप्त ती स्थिती असते. ते करत नाहीत ते. सर्वव्याप्त ते बघत नाही. म्हणजे जेव्हा बघायचं तेव्हाच त्यांनी, कारण ती एक आता त्यांनी ते सगळं नियोजन करून ठेवलंय सगळं. ती कर्म नावाचं एक त्यांनी हे तयार केलंय. त्या कर्माची एक गती दिली, कर्माला एक गती दिलेली. जसे कर्म तसे, नाही का? ते कर्माची एक गती दिलेली. त्याला कशी गती दिलेली? गणितीय गती दिलेली. गणितीय पद्धतीने गती दिलेली. त्यामुळे गणित आणि ईश्वर यांचं खूप हे साधर्म्य म्हणू त्याला आपण. म्हणजे तो गणितीय पद्धतीने कार्य करतो असे गुरुजी म्हणायचे. ईश्वर गणितीय पद्धतीने कार्य करतो. गणिती आहे तो फार तर, असं म्हणायचे गुरुजी. गणिती म्हणा त्याला. तर आपण स्वतःला, आपण म्हणजे बसल्या बसल्या केंद्रामध्ये कसे जाणार? आता हे देह सोडल्याशिवाय केंद्रात कसे जाणार, असा आपण विचार करू. कल्पनेने तरी आपण काय जाऊ शकणार आहोत? पण मी विचार केला, अव्यक्त निराकार नाहीचा आकार, जेथुनी चराचर हरीसी भजे. म्हणजे गुरुजी बघा, अव्यक्त निराकार नाहीच्या आकार या स्थितीमध्ये कायम असायचे. त्याच्यामुळे त्यांना आहे ना, आपण कधीच ते नाही की बाळू मला भूक लागली जेवायला द्या. म्हणजे ते जसं आता बाहेर ते आपल्याला वाटेल संकोचाने म्हणले नसतील, पण त्यांच्या घरी पण विचारा कधी त्यांनी, झालाय का वर्षा स्वयंपाक, असं त्यांनी कधीच विचारलं नाही. कधीच नाही. कारण ते त्या जाणीवेत नव्हते हो. तुम्ही दिलं बरं, ते मोजून मापून जेवण समजा दिलं त्यांना, ते त्याच्यातही ते तितके तृप्त असायचे. जास्त दिलं खूप सारं, आता प्रेमाच्या आग्रहापोटी नाही का, हे खा गुरुजी, ते खा गुरुजी, 2-2 तासाला दिलं ते खा गुरुजी. ते त्या भावातच नव्हते, देहाशी तादात्म्य नव्हतेच ते. ते देहात असून सुद्धा अव्यक्त निराकार नाही जे आकार याच्यामध्येच होते. तर आपण आहे ना, नाही असं नाही, आपण त्या स्थितीमध्ये जातो. प्रत्येकाचा अनुभव आहे, आम्हाला 100% गॅरंटी. कारण काय, गुरुजींचं प्रक्षेपण सगळ्यांना सारखं आहे. आणि केव्हा तरी तो अनुभव सगळ्यांना त्यांनी दिलेलाच आहे आणि देत आहेत ते. आणि आपल्याला कसं आहे, आपण म्हणजे बरेच लोक गुरुजींनी सांगितलंय ना कर्म करायचं म्हणून कर्म करतात. गुरुजींनी म्हणून ते म्हणजे देहाशी तादात्म्य पावतात. म्हणजे मला असं, माझं स्वतःबद्दल मला असं वाटतं की अनेक लोक ध्यानातले आपले असे असतील की हा, गुरुजींनी सांगितलंय कार्य करायचे, मग करायचं. त्याच्यामुळे ते देह तादात्म्यात आहेत आणि कार्य करत आहे. एरवी ज्ञान झाल्यानंतर आहे ना, म्हणजे ज्ञान म्हणजे गुरुजींनी ह्याच्यात सांगितलंय की ज्ञान म्हणजे काय, ज्ञानातच वैराग्य लपलेले. त्याच्यामुळे माऊलींनी पण लिहिले की वैराग्य वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. बघू ना, गुरुजी म्हणले त्या दोन बाजू आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्ञान आणि वैराग्य. वैराग्याशिवाय ज्ञान काय? तर ज्ञान झालं काय, गॅसला जर हात लावला, पेटलेल्या गॅसला हात लावला तर हात भाजतं, हे ज्ञान झालं. त्यातून हात काढायचं, वैराग्यच नाही आलं तर काय, घ्या जाळून हात. म्हणजे वैराग्याशिवाय ज्ञानाला काही अर्थ नाहीये. तर आपलं चाललं होतं सीसीटीव्हीच. तर ह्याचा सीसीटीव्ही आहे ना, आकाशापेक्षा सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. जे जेवढं सूक्ष्म ते तेवढं व्यापक. आकाश दिसत नाही असं नाही, आकाश दिसतंय आपल्याला, पोकळी दिसते ना, त्या पोकळीतच आपली पृथ्वी आहे, आपण आहो, आपलं शरीर आहे. तर आपल्या भोवती जे आहे वातावरण, ती पोकळीच आहे ना. ती काय, ते रूम कशाला म्हणतो आपण, त्या भिंतीमुळे त्याला रूमचं स्वरूप दिलंय. आपण रूम हा शब्द दिलाय तो त्या भिंतींमुळे दिलेला आहे. एरवी काय, मोकळे आकाश. तर ते आकाश जे आहे, त्या आकाशापेक्षा सुद्धा हे ब्रह्म म्हणजे अव्यक्त जे आहे ठिकाण, गुरुजी म्हणायचे अव्यक्त एक आहे बघ, अव्यक्त नावाची एक गोष्ट आहे. ती गोष्ट सांगता कशी येत नाही, त्याचं चिंतन असं झालं. गुरुजींच्या स्थितीचं चिंतन म्हणजे, गुरुजी जेव्हा म्हणाले होते, याचा मी कित्येकदा हे सांगताना उल्लेख केलेला आहे, तर गुरुजी कित्येकदा म्हणाले होते की मी विचारमुक्त असतो बाळू सारखा. आता
माझ्यासाठी तर अजूनही म्हणजे ते अजूनही विचार केला की ते असं पण त्याची झलक देतात गुरुजी. काही काळ एकदम विचारमुक्त आपल्याला वाटतं ते हे झालोत काय की आपण असं झालं सुन्न झालोत काय की सुन्न नसतं ते म्हणायचे मला सुन्न झाल्यासारखं वाटतं सुन्न नव्हतं ते. ते एकदम म्हणजे बघा ना कम्प्लीट त्यांना ते म्हणले आपल्याला विस्मरणाची फार हौस होती म्हणून त्यांनी ते पुंडलिकाचं विस्मरण दिलं आपल्याला. खूप त्यांना मला वाटायचं विस्मरण कसं कसं होऊ शकत असेल ना गुरुजींना इतकं. आपले ते आपण कुठून आलो तरी बाळू केजून आलो. आपल्या घरी कोण असतं काय आपलं घर केस मध्ये काय असं म्हणायचे ते मध्येच. मला वाटायचं हे असं कसं काय. त्यांनी त्याच्या झलक पण दाखवल्या होत्या मला. ते 2 उदाहरणं मला इतके स्पष्ट आठवतात म्हणजे म्हणजे गुरु काय करील काही सांगता येत नाही. म्हणजे मला असं एकदा असं वाटलं होतं की गुरुजी कसं काय म्हणू शकतात की आमच्या सुनेचं नाव काय आहे आणि आमचं गाव कोणतं आहे. मला असं थोडस सुरुवातीला गुरुजींनी मग मला पण आहे ना साठे चौकामध्ये होते तेव्हा एक जण एक पोरग आलं आणि ते पेढे द्यायला लागलं. मी म्हणलं कशाचे पेढे. तसं म्हणल्यावर त्याचा चेहरा एकदमच हे झाला. म्हणजे तो चेहरा असं हे झालं ना त्याला आश्चर्य वाटलं कशाचे पेढे विचारलं. मला वाटलं हे काहीतरी वेगळं बोलत काय आपण. मी म्हणलं हा हा रिझल्ट आला काय अंदाजेच बोलत होते मी. रिझल्ट आला काय तर ते म्हणलं हा रिझल्ट आलाय. मग मी आता तिथं तरी गप्प बसाव ना अंदाज घेऊन पण मी म्हणलं कितवीचा आलाय मग तर ते एकदम हैराणच झाला. परंतु रोजच्या बोलण्यातला रोजच्या पाहण्यातला मावशीचा पुतण्या होता ना तो. आता मी त्याचं रोज त्याला मला लेक्चर द्यायची फार सवय म्हणजे कळकळ गुरुजी म्हणायचे खूप कळकळ आहे तुला आपल्यासारखे सद्भाव खूप आहेत तर काही असू दे त्याला मोह म्हणा मला. लेक्चर म्हणजे कसं त्याला असं इन्स्ट्रक्शन विद्यार्थी दिसल्यावर तर सुट्टी नाही मग असं व्हायचं आधी मला. मग मी त्याला इतकं मी बोललेले अभ्यास कर म्हणलेले मग गणित सुधारण्यासाठी काय करायचं इंग्लिश सुधारण्यासाठी असं मी त्याला प्रत्येक विषयाचं हे दिलेलं. आणि तो मुलगा मला येऊन म्हणतोय मावशीचा पुतण्या मी त्याला म्हणाले की कितवीचा मग ते मी म्हणलं अरे हो मी तर हेच झाले ते मला इकडे पेशंटकडेच लक्ष होतं असं म्हणून. पण माझ्या लक्षात आलं की गुरुजी आपल्यावर प्रयोग करू आपल्याला एक अनुभव देण्यासाठी गुरुजींनी ही प्रक्रिया केली. आता त्याच्या पुढे जाऊन काय झालं 2 दिवसात नाही काही दिवसांनी अजून ते माझ्या मावशीच्या घरी गेले. तर ते दुसऱ्या मावशीचा मुलगा म्हणजे आता ते आम्ही अध्यात्मावर किती चर्चा करतो तो माझ्या नेहमीचाच ना माझा मावशीचा मुलगा म्हणजे काय नेहमी माझ्याकडे यायचा आणि त्याला पण अध्यात्म आवडायचं तो त्या विपश्यनाला जायचा त्याच्यावर भरपूर चर्चा करायचो. त्यांनी घेतलं होतं चकुलीच्या मुलाला. मला वाटलं ह्यांनी राघवला घेतलंय म्हणजे हा कोणतरी घरातला मेंबर असणार आहे. अजिबात आठवणत त्याचं नाव नाही तो कोण आहे काहीच नाही पाहायला लागली मी. मला वाटलं आता कसं होईल आपलं म्हणजे आपल्याला माणसं आता मला थोड्या वेळाने ते आठवलं मला 15 मिनिटांनी की अरे हा आपल्या मावशीचा मुलगा आहे. मग मला जाणवलं की हा गुरुजींनी हे 2 अनुभव याच्यासाठी दिले की आपल्याला शंका वाटत होती खरंच विस्मरण होतंय का. गुरुजी अखंड विस्मरणाच्या स्थितीमध्ये होते म्हणजे नुसतं विस्मरण होतं का ते विस्मरण कधी होतं जेव्हा ती शून्य स्थिती असते अव्यक्त निराकार नाही जे आकार. त्या केंद्रामध्ये आता आपल्या स्थित्या बऱ्याच जणांच्या काही सेकंद असेल कोणाची मिनिटं असेल कुणाची तासभर असेल कुणाची दिवसभर असू शकते. काय सांगता येते म्हणजे पोहोचणं तरी काय आहे ते अंतिम सत्य तरी काय आहे आणि अंतिम पोहोचणं तरी काय आहे. काही नाही ते प्रोटॉनच्या स्थितीमध्ये जायचंय. प्रोटॉनच्या स्थितीतून पुन्हा चालू ते पुढं चालू आधी मग ते हा तर ते त्याचा सीसीटीव्ही केवढा आहे तर त्याचा सीसीटीव्ही पूर्ण व्याप्त आहे पण सूक्ष्म आहे. आणि तो त्याला आता आता आपल्याला आपण काय करतो शिकवता शिकवता 50 विद्यार्थ्यांचा क्लास आहे. आता हे शिकवणारे सगळे प्रोफेसर इथं आहेत बरेचसे तर ते 50 विद्यार्थ्यांचा क्लास आहे समजा. आता 50 विद्यार्थ्याकडे आता आपण फळ्याकडे थोडं लिहितो विद्यार्थ्याकडे थोडं पण त्यातून नेमकं लक्षात येतं एखादा मुलगा समजा हालचाल करतोय एखादा मुलगा खोड्या करायला लागलाय त्याचं लक्ष नाही ते नेमकं शिक्षकाच्या कसं काय लक्षात येतं. त्यांचे ऍट अ ग्लास तर त्यांना एकदम 50च्या 50 दिसत असतात ना नाही का. तर त्यांचे नेमकं लक्षात येतं हालचाल करणारा असतील नाही का. तसं ह्याच आहे ह्याला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही म्हणजे बरोबर आहे का. तर याच्या सीसीटीव्ही मध्ये आहे ना जेव्हा सीसीटीव्ही मध्ये एका ठिकाणी स्थिर बसून आपलं हे इलेक्ट्रॉनने काय चालवलंय ते सगळं तो नियंत्रण करतो तो हा विष्णू आहे. आणि वेळ काळ आल्यानंतर जेव्हा किंवा वेळ ते जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा अविनाश करणारा महेश म्हणजे न्यूट्रॉन आहे. तर आता अश्वत्थ उपम्याची अश्वत्थ ऋषीची उपमा त्याला आगंतुकमुळे म्हणजे पारंब्या फुटतात कधी कधी ते सगळं झालं. आता सूर्याचं गुरुजींनी सांगितलंय की सूर्याचे उदाहरण घे सूर्याच्या भोवती कसं आहे
बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो आदी ग्रह फिरू लागले. मग त्यांचे पण एक एक काही काही तुकडे निसटले, त्यांचे चंद्र वेगवेगळे तयार झाले. जसा पृथ्वीचा एक चंद्र आहे तसे अनेकांचे चंद्र आहेत. तसं गुरुजी म्हणले, तसं आपल्याला आधी वाटायचं की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतोय काय की. पुन्हा शास्त्रज्ञांनी सांगितलं की नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरती. 365 दिवसाला एकदा तिचं परिभ्रमण होतंय सूर्याभोवती. नंतर ती गुरुजी त्या दुर्बिणीचं वर्णन सांगतात. अमेरिकेतील पॅलिमार पर्वतावरील 200 व्यासाच्या दुर्बिणीतून एक एक अब्ज गंगा दिसल्यात. पण ती दुर्बीण 200 व्यासाची आहे. आता त्याच्या पलीकडे आकाशगंगा नाहीत असं नाही, पण दिसलेल्या 200 अब्ज आहेत. 200 किती अब्ज आहेत? 1 अब्ज आहेत दिसलेल्या. तर नाही दिसलेल्या किती ते 1 अब्ज सुद्धा आपल्यासाठी खूप आहे की हो. एवढे तारे थोडेसे आपण लहानपणी सवय होती अशी, त्या अंगणामध्ये पडायचं आणि वर आकाशाकडे बघायचं आणि तारे मोजायचे. ते एक शोकच होता तो. ते साधे आपल्याला आपल्या दृष्टिक्षेपातले सुद्धा मोजायला अवघड होतंय. तर 1 अब्ज आकाशगंगेचा आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी ह्या. पण गुरुजींनी आपल्याकडून म्हणजे चांगली अपेक्षा ठेवलेली आहे ना, की आपल्याला हे कळेल, मिळेल, कळेल आणि विस्तारेल. काय मिळेल? किती मिळेल? ती मिळालेली कळेल आणि तीच विस्तारेल, नाही का? स्थिती तर मिळेल कशामुळे? त्यांनी दिली म्हणून मिळाली. ती मिळाली नाही असं नाहीये काही. ती मिळाली, कळाली पण आहे, विस्तारत पण चालली. की गुरुजींचं म्हणजे गुरुजी जे प्रक्षेपण करत राहतात ते विस्तार, ते त्यांचं जे कुठं विस्तारायचे ते सगळं चाललेलं आहे. पण एक अब्ज आकाशगंगा ज्या आहेत ना, त्याचं सांगण्याचं हे आहे की मग सूर्य जो आहे आपल्याला जो स्थिर वाटतोय, म्हणजे जो विज्ञानाने सांगितलं की सूर्य, पण ते सूर्याभोवती सूर्य आकाशगंगेभोवती, मग मग आकाशगंगा दुसऱ्या आकाशगंगा, असं करत 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 आपण विश्वाच्या केंद्रात जातो आतमध्ये. मग सगळ्यात आतली जी आकाशगंगा आहे ती प्रकाश वेगाच्या अर्ध्या वेगाने हे करते, भ्रमण करते. प्रकाशाचा वेग आहे 1,80,000 मैल प्रति सेकंदाला. आता प्रति सेकंद म्हणजे पापणी लावली की सेकंद झाला. म्हणजे 1,80,000 मैल म्हणजे 3 लाख किलोमीटर ते कसं जातंय आणि काय जातंय, त्याचा काय म्हणजे विचार. त्याच्यापेक्षा अर्धी जी गती आहे ती आतल्या आकाशगंगेला आहे, आणि सगळ्यात बाहेरची जी आकाशगंगा आहे तिला 6,000 किलोमीटर आहे त्याची गती एका सेकंदाला. 6,000 मैल, 6,000 मैल किलोमीटर मध्ये नाही, 6,000 मैल आहे. म्हणजे बाहेरची आकाशगंगा कमी वेगात फिरती आणि आतमध्ये जसं जाऊ तसा वेग वाढतो. हे आपण मागच्या वेळेसच हे प्रकरण आहेत ना, त्यातले अध्याय हे एकाच एक लागून आहेत. म्हणजे हे गुरुजींना थोडक्यात म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन म्हणजे ज्ञान सांगेन सहज विज्ञानीशी, विज्ञानाद्वारे ज्ञान सांगायचंय. विज्ञानाला पटेल अशा भाषेमध्ये ज्ञान सांगायचंय. त्या अध्यायाचा म्हणजे ह्या ग्रंथाचा उद्देशच तो आहे की कुणीतरी एखाद्याला ते टच होणार, हे अध्यात्म विज्ञानाद्वारे कसं सांगायचं. गुरुजींनी तर भरपूर गोष्टी सांगितल्यात. त्याचा एक आतमध्ये स्पर्श व्हावा लागतोय. स्पर्श प्रत्येकाच्या लक्षात येईल तो कसा व्हावा लागतोय. गुरुजींच्या विचारमुक्त स्थितीचं चिंतन केलं की विचारमुक्त होतंय. आणि विचारमुक्त स्थिती आहे ना अशी, ती अव्यक्त स्थिती ना हो. तिथं प्रवेश कुणाचाच नाही ना. आपली अडचण अशी आहे की आपल्याला सगळ्यांना व्यक्ताची हे लागलेली आहे, सवय लागलेली. सवय म्हणजे आता आपला दोष नाही तो. आपण आता जन्मोजन्मी आपण देह घेऊन आलेलो असतो, जन्मोजन्मी आपण वेगवेगळ्या संघामध्ये असतो, वेगवेगळ्या कार्याच्या संघामध्ये, कर्तव्याच्या संघामध्ये, अनेक गोष्टी नाही का, त्याचे जे आपल्यावर संस्कार आहेत, संस्कार एक राहतात ना. तर ते संस्कार आहेत, तर त्यामुळे आपल्याला हे व्यक्ताच सगळं कळतं. आपल्याला जर म्हणलं इमॅजिन आपण करू शकतो कोणत्या गोष्टी व्यक्ताच्या. आता ह्याचा विचार जर केला तर गुरुजींच्या जी स्थिती आहे गुरुजींची, त्या स्थितीमध्ये सगळंच अव्यक्तच येते. ती स्थिती म्हणजे काय आहे, ती स्वतःच अव्यक्त स्थिती आहे, जिथं कशालाच प्रवेश नाहीये. जिथं हे म्हणजे काय आहे, थोडस किचकट आहे, कारण आपल्याला व्यक्ताची सवय आहे ना.
मग तिथं आपण समजा एखादा प्रकाशाचा गोळा म्हणलं तर आपण इमॅजिन करू शकतो, पण काहीच नाही, हे इमॅजिन नाही करता येत आपल्याला, काहीच नाही. म्हणजे अव्यक्त आहे ते. मग गुरुजींकडे काहीच विचार नाहीत. हा विचार जरी आपण केला तरी आपल्याला पण विचार येत नाहीत. म्हणजे अव्यक्ताचं चिंतन केलं की अव्यक्त होतं, इतकं सोपं आहे ते चिंतन आहे तद्रुपता. तर याच्यामध्ये काय आहे, केंद्रामध्ये ही अव्यक्त स्थिती कुठून आली? आपण मागच्या वेळी पाहिलं होतं की केंद्रामध्ये जाताना आपण म्हणजे केंद्रामध्ये जसं जसं जाऊ तसं तसं ह्या आकाशगंगेची प्रकाशाची म्हणजे वेग किती वाढतोय, आणि जसा जसा वेग वाढतोय त्याचं मिती शून्य होत राहते. ते जितकं जितकं आतमध्ये जाऊ, केंद्रामध्ये मितीच नाही. केंद्रामध्ये मिती नाही, मिती नाहीये केंद्रामध्ये. तर केंद्रात मिती नाही तर मग काय आहे केंद्रामध्ये? स्थिती आहे तिथं, स्थिती. ती स्थिती कशी आहे? काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. म्हणजे गुरुजी काय म्हणायचे, काही होऊ शकतंय रे. गुरुजींकडे म्हणजे अद्भुत स्थैर्य होतं म्हणावं लागेल. नाहीतर तो महात्मा जो काहीही देऊ शकत होता, त्याच्याकडून आपण काहीही घेऊ शकत होतो, पण आपण आपली तेव्हा पोहोचच नव्हती तिथं, असं म्हणते. घेतलं नाही असं नाही, घेतल्या गोष्टी त्या म्हणजे त्यांनी देण्याच्या हिशोबाने म्हणजे त्या फार कमी आहेत. म्हणजे म्हणजे राजा राज्य द्यायला आला होता, पण आपलं थोडंफार 4-2 एकर जमीन घेऊन खुश झालो, म्हणजे त्या अर्थाने तसं. म्हणजे ते पूर्ण राज्यच द्यायला आला होता असं. कारण आपण पण निवळच, समजा आपण निवळच छोट्याशा ह्याच्यातून बाहेर पडलो असो तर आपल्याला आपल्यासाठी ते खूप असेल, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वाटत असेल. पण त्यांच्याकडे ते अनंत जे नाव आहे ना, ते अनंत नाव याच्यासाठी ठेवले की काहीही होऊ शकतं, म्हणजे इतकं अनंत होऊ शकतं. तर हे ते अनंत आहे की त्याच्यामध्ये जातं, तिथं मिती शून्य झाल्यामुळे तिथं स्थिती असते, आणि ती स्थिती जी आहे ती अतिशय शक्तिशाली स्थिती आहे, पण स्थिर आहे. स्थिर आहे ती, काही करू शकते पण स्थिर आहे. जसं न्यूट्रॉन आहे, पण न्यूट्रॉनला तुम्ही फक्त ऍक्टिव्ह करा, तो बॉम्ब आहे, ते पृथ्वीचा किती भाग नष्ट करू शकतो, किंवा ते पूर्ण पृथ्वीला नष्ट करू शकतो, तसा तो बॉम्ब तयार होऊ शकतो. तसं ही मिती शून्य जी आहे ती स्थिती आहे, आणि ती अतिशय शक्तिशाली. मग तिने जर समजा एक संकल्प केला, एक संकल्प की मी बहुरूप व्हावे, मग काय बघायचं काम आहे? मग तिथं स्फोट होतो. मग तिथून ते मग ते 1836 भाग बाहेर पडणे काय, मग विश्व काय, मग उपविश्व काय, मग ब्रह्मांडाचा पसारा काय, मग 1 अब्ज आकाशगंगा काय, 10 अब्ज आकाशगंगा काय, मग ते सुरू होते त्याच. ते असं आहे, ते त्याचं मूळ. मग आपल्याला कसं जायचंय? आपल्याला असं जायचंय, भूलोकातून भोर लोकांमध्ये जायचंय, भोर लोकातून स्वर लोकांमध्ये, स्वर लोकातून महर लोकातून, महर लोकातून जनर लोक, जनर लोकातून तपर लोक, तपर लोकातून सत्य लोकात जायचंय आपल्याला. असंग शस्त्रे न दृढे न चित्वा. मग काय तुम्हाला छाटीत काय जायचंय? तो वृक्ष जर कट करायचा असेल इथला अश्वत्थ, तर इथं मुळं कट करू आपण, नाही का? इथं आपल्याला काय करायचंय, मुळापर्यंत पोहोचायचंय आधी, मग आपल्याला कट करायचीच गरज नाही. मुळात पोहोचलं की झालं. याचं उलट आहे, वैषम्य इथं. अश्वत्थ वर्षाच्या इथं वैषम्य ते तिथं काय आहे, आपल्याला मुळं कट करायचे. इथं काय, मुळात जायचंय, केंद्रात जायचंय, हे इथलं गंतव्य हे आहे. त्याच्यामुळे इथं काय असंग शस्त्र आहे. मग ते असंग शस्त्र मागच्या वेळी ते संघ सांगितला होता, संघ कशा कशाचा होतो तिकडून येताना. पहिला तर संघ संकल्पाचा होतोय. संकल्प सुरुवात संकल्पापासून होती. मग ते पंचमहाभूत आले, मग मग ते देह आला, मग आपला देह, मग दुसऱ्यांचा देह, मग अनेक देह, मग प्राण्यांचा, मग वनस्पती, मग त्यांचं वातावरण, मग वातावरण, मग विचार, विचार म्हणजे संकल्प. मग त्या सगळ्यांच्या संघामुळं ते सगळं संघच तयार झाला म्हणायचं काम आहे हे ब्रह्मांड म्हणजे. त्याला असंग शस्त्रेन, म्हणजे असंग शस्त्रेन तरी नेमकं काय आता आहे? असंग शस्त्रेन तरी नेमकं काय आता हे? तर ते आहे
या संसार वृक्षाचं ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे आता समजा एखादा नाण आहे, आपण म्हणू की आमच्याकडे नाण आहे पण त्याला एकच बाजू आहे. शक्य आहे का ते? नाही, शक्य नाही. नाणं म्हणलं की त्याला दोन बाजू आल्याच. तसं ज्ञान म्हणलं की वैराग्य पाहिजेच. वैराग्य असेल नसेल तर ते ज्ञान नाही. ज्ञान नाहीच, मग ते शून्य. शून्य इतकं त्याचा अविभाज्य संबंध आहे. आणि हे जे शस्त्र आहे ते ज्ञान आहे. त्याला म्हणजे अजून ज्ञान म्हणलं की वैराग्य उच्चारायची गरज नाही. वैराग्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. तर हे ज्ञान झालं. ज्ञान झालं की विषय संपला. त्याच्यामुळे ज्ञानोत्तर काळामध्ये सारखे महात्मे देहामध्ये राहत नाहीत. ज्ञानोत्तर काळामध्ये जगण्याचा हव्यास त्याच्यामुळे नाही. ज्ञान झालंय ना. ज्ञान झालं की विरक्ती येणारच. लिहून घ्यायचं. मग काही महात्मे संसारातल्या सगळ्यांना म्हणजे साधकांना, मोक्षूंना, इच्छुकांना, भक्तांना आदर्श घडविण्यासाठी म्हणजे त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थितीची गरज असल्यामुळे काही महात्मे मग आहेत इथं, अमर आहेत. काही काही मग 100 वर्ष जगतात, काही 200, काही म्हणजे काही त्याच्यामुळे ते देह टिकवतात. मग ते आपल्याला वाटेल त्यांना ज्ञान नाही. त्यांना ज्ञान आहे हो, पण त्यांना आहे ना त्यांचं एक नियोजनपूर्वक येणं असतं की ते ज्ञानोत्तर काळामध्ये पण राहतात आणि आपल्यासारख्याला ते पाहायला मिळतात. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे जगामध्ये? एवढा मोठा महात्मा इतके वर्ष बघायला मिळाला, ऐकायला मिळाला, अनुभवायला मिळाला. त्याची स्थिती ते जीव तोडून तोडून सांगत होते का? बरोबर, आपल्याकडे विचारच नसते. आता म्हणजे अद्भुत आहे ते सांग म्हणजे म्हणजे कधी कधी असं वाटतं की म्हणजे खूपच अद्भुत गोष्ट आहे. त्याला अद्भुत शिवाय दुसरा शब्द येत नाही मला. म्हणते रोज मी लिहिल म्हणजे अद्भुत आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. तुला दुसरा शब्द नाही सापडत मला. म्हणजे ज्ञान आहे. किती वेळेस म्हणत होते ते 4-5 वर्षामध्ये, मी आता जातो रे बाळू, मी आता जातो रे बाळू. माझे गुरुजी, आमची नाही ना स्थिती तयार झाली, आमची नाही ना अजून ती स्थिती झाली, आम्हाला पूर्णत्व कसं, आम्ही परिपूर्ण नाही ना झालेलो, तुम्हाला कसं जाता येईल, तुम्हाला कसं जाता येईल. किती सांगायचे ते विनोबाचं मरण, किती सांगायचे ते. विनोबा कशी काय गेले असतील मला सांग म्हणायचे. अजून आपल्याला तर नाही कळलं ते का विनोबा इतके तडफडून कसे गेले ते. अहो, ते विनोबा सुद्धा तडफडून गेलेले नसतात. ते पण एक आदर्श ठेवण्यासाठीच असते. ते असं जाता कामा नाही म्हणून मी उगत तसं केलंय तुमच्यासाठी. आता विनोबा सारखा महात्मा कशाला तडफडून जातोय. आणि हे काय म्हणायचे, मी म्हणलं तुम्ही इतकं विनोबाचं मला तर कळलंय बघा. म्हणलं विनोबा कशासाठी तडफडून गेले. म्हणले कशासाठी. त्यांना आश्चर्य वाटलं की आपण म्हणतो आपल्याला नाही कळलं, हिला कसं कळलं. काही काही मी अशा गोष्टी खूप अशा उद्धट वाटणाऱ्या करायची बरं का. पण ते काय माझा भाव होता तो, मी भावाशी प्रामाणिक आहे नेहमी. मी असं म्हणायचे नाही की याने असं वाटेल तसं वाटेल, मी जे भावाशी प्रामाणिक. तर ते म्हणले, मी म्हणलं गुरुजी मला असं लक्षात आलंय की मला तर माझी तर मरणाची तयारी पक्की झाली बघा म्हणलं आता. नाही तर मला काय वाटायचं की आपला जीव इथं गुंतलाय, मग हे राहिलं ते राहिलं. मला आता वाटणार नाही की म्हणजे ते म्हणजे मला पण तसं वाटायचं म्हणलं की ते गाणं ऐकून जब प्राण तन से निकले. ते काय कुणाला नको असतं काय, राधा कृष्ण यावे मग ते काय, ते काय कुणाचं असतं ना ते तसं. तर गुरुजींनी अशी तयारी केली की जसे असेल तसे. अध्यात्माचं मूळ आणि अध्यात्माचं मूळ आणि अध्यात्माचं ध्येय एकच आहे, जसे असेल तसे. सहजता, सहज समाधी दिली गुरुजींनी जिवंतपणे. सहज समाधी. आणि हेच आहे असंग शस्त्रे न दृढे न चित्वा. असंग म्हणजे लोकांचा संग. आता हे मैत्रिणी आहेत, हे ते गोष्टी सोडायच्या नाहीत. पण ते आतमध्ये काय आहे. गुरुजी बरं केजला यायचे, इकडे जायचे, गंगाकडे जाते, इकडे जाते, तिकडे जाते, दीपाताईची तर बसते, पुन्हा औरंगाबादला जाते, चला म्हणते तिकडं सोळंकी सरांकडे जाऊ, पुण्याला जाऊ, इकडे जाऊ, बीडला येतील. ते त्यांच्यातलं ज्ञान कुठं जाईल. ते ज्ञान वैराग्य हे ते शस्त्र आहे. ज्ञान आणि वैराग्य म्हणजे ज्ञानच म्हणू आपण त्याला, वैराग्य म्हणायची अजून वेगळी गरज नाही. असं हे असंग शस्त्रे, असंग शस्त्राने मग काय एक एक लोक सोडता येतं आपल्याला.
मला लोक म्हणतात तुम्ही बीड सोडून कसं आलात या वयामध्ये. माझा मावस भाऊ पळतच आला होता. म्हणजे काही कालावधीमध्ये तो बोलत नव्हता, पण ते मावशीशी पण बोलत नव्हते मी काही कालावधीमध्ये तसं. तो त्याची बायको आणि मावशी पळतच आली माझ्याकडे. ताई ह्या वयात तू धावपळ करणार आहे का, आणि ह्या वयात कस काय. अहो ही पृथ्वी सोडून जायची आपल्याला. तुम्ही एक शहर सोडलं दुसऱ्या शहरामध्ये काय आहे ते. इथून गाठोडं उचललं आणि तिथं नेऊन ठेवलं, इथून दोरी फेकली तिथं नेऊन टेकली, त्याला काय. ओशोनी गुरुजी गुरुजी सांगत होते, विवेक सर सांगायचे, अमेरिकेमध्ये 5,000 बंगले असले बनवले होते बाबा त्याच्या शिष्यानी. त्यांनी तिथं एक शब्द उच्चारला नव्हता, आणि तसले रॉयल बंगले प्रत्येकाला, ते स्विमिंग पूल हे ते 5,000 बंगले. आता एका मिनिटात त्यांनी तोडायला लावले. आपलं तर म्हणलं काय, नुसतं सोडून तर आलो, तिथला रेंट येतं इथं राहतो. गुरुजींनी सोय केली, तिथून उठले गुरुजींपासून इथं माऊलींपाशी येऊन बसले. कायच काय त्यात, नाही का. म्हणजे हे जे असतंय ना गुरुचं देणं, ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटायला लागतं. ते सत्य असते, सत्य त्याचा हा वृक्ष उलटा आहे. असल्या गोष्टी आहेत ह्या. असंख्य शास्त्रीय नद्रड्यांची ह्याच्यात ज्ञान आहे. आता मी बीड सोडून आले म्हणजे काय ज्ञान आहे त्याच्यामध्ये, माझं घर आहे तिथं, नाही का. ज्ञान आहे त्याच्यात ना. ज्ञानाशिवाय वैराग्य काय. रामकृष्ण मला म्हणले होते मूर्ती आलेल्या दिवशी, दीपाताई, मी, विवेक सर, मला वाटतं अनिल बाप्पा, उदय आणि गुरुजी, असे आम्ही एवढे होतो. त्यांना बसलो, मूर्त्या ठेवल्या, काय त्या जड मूर्त्या, 250 किलोची मूर्ती एक, आणि 300 किलोचं ते खालचं कमळ. आणता त्या उदयचं तर ते नग गेलं होतं एक, ते ठेवल्या, ते झालं, मग ध्यानाला बसलो. विवेक सर म्हणले, मला म्हणले ठाकूर की मी हिच्या हृदयात राहतो. दीपाताई म्हणली, मला म्हणले मी आलोय रे मूर्ती रूपाने. मला म्हणले मी फक्त मूर्तीत नाही रे. मी म्हणलो गुरुजी मला ह्यांनी आल्या आल्या धक्का दिला. गुरुजी म्हणले काय म्हणले रे. मी म्हणलं मला म्हणले मी फक्त मूर्तीत नाही रे. आता माझा स्वतःचा स्वभाव मूळ, आता ते ब्रह्मकुमारीचे संस्कार असल्यामुळं मूळ निराकारामध्ये जाण्याचा आहे. पण मी आता प्रेमाने तर मागवलेच होते की, आता मी त्यांच्यात इन्व्हॉल्व झाले होते ना समजा. पण त्यांनी मला तिथंच आलेल्या दिवशी, कधी आले ते बघा ना तुम्ही. मग मला जेव्हा ते बीड मधून निघताना काय मोहाचं कारण एकच होतं, ठाकूर रामकृष्ण हे आपल्यासाठी आले. आणि ते म्हणते हे आपल्यासाठी आले, पण आलेल्या दिवशीच त्यांनी ठोका टाकला होता, मी फक्त मूर्तीत नाही रे. म्हणजे ते आपल्याला माहित नसतं असं नाही, ते कुठंतरी काहीतरी होतं ते नियोजन. बरोबर आहे. सगळ्या नियोजित गोष्टी येतो. असंग शस्त्रे नद्रड्यांचे तो, असं एवढं सांगायचं मला की असंग शस्त्र म्हणजे तरी काय, काही नाही, ज्ञान आहे फक्त. आणि ते गुरुजींनी सगळं देऊ केलेलं आहे. असं नाहीये म्हणजे आता हे ऐकलं म्हणजे होईल, ते ऐकलं म्हणजे असं नाहीये. ते तुमची तयारी मनाची, तयारी मनाची. गुरुजी जे म्हणायचे ना की आपल्या भावाशी प्रामाणिक राहा, ते इतका सोपा शब्द नाही हो, इतका सोपा शब्द नाही. तळ पायाचा परिणाम ज्याच्यावर होत नाही, म्हणजे ही व्यक्ती हे म्हणले आपल्याला की लगेच आपण भुललो, आपल्याला पश्चातापच व्हायला लागला, तसलं नाही चालत इथं. ते तसलं नाही चालत इथं. भावाशी प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक, विश्वास म्हणजे विश्वास. बरोबर आहे का. तर ते हे असं आहे. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान तर गुरु भेटला की त्यांनी ते, एकदा समाधान महाराज मला म्हणले होते, गुरुजी ज्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा भेटले प्रत्यक्ष रूपाने, तेव्हा त्यांनी आपल्याला सगळं देऊन टाकलेलं असतं. आपल्याला ते कळत नाही. आता त्या प्राणी सगळं खाऊन घेतात आणि पुन्हा रवंत करतात ना, तर ते रवंत करण्याचं प्रकरण असतं. तर त्याच्यामुळे गुरुजी सारखे महात्मे कसं, विनोबांच्या 1-2 भेटीतच ते म्हणले, पुन्हा कधी भेटलेच नाही आयुष्यभर, पण आपण त्याला गुरु मानतो, असं ते म्हणायचे विनोबांना. आता म्हणजे ते नित्यानंद, नित्यानंद मुक्तानंद त्या परंपरेमध्ये जे आहे ध्यानाच्या, ते नित्यानंद काय करायचे, ते मुक्तानंदांना काय करावं लागायचं, ते कुठंतरी पाठवून द्यायचे नित्यानंद, आणि ते मुक्तानंद कधीतरी यायचे, फार कधीतरी. आणि त्यातूनही आले तर ह्यांचं दार बंद असायचं, आणि त्या एवढूशा एक एक असं छिद्र केलेलं असायचं, त्यातून त्यांनी बघायचं, आणि तिकडून ते नित्यानंद फिरत फिरत असणार आतमध्ये, आणि ते असं करणार, झालं झालं, निघाले वापस. नाही का. म्हणजे बरोबर आहे ते महाराजांचं की एका भेटीत तेच त्यांनी सगळं देऊन टाकलेलं असतं पहिल्याच. आपल्याला ते आपले आपले आपल्याला किती आपल्याला सोडता येते,
सोडायचंय ना ह्या गोष्टी. मग काय सोडायचंय? अज्ञान सोडायचं. मग अज्ञान म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे. अज्ञान म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे. तर मूळ अज्ञान हेच आहे की आपण शरीर नाही. आपण शरीर नाहीत हे मूळ अज्ञान, म्हणजे आपल्याला माहिती नाही. किंवा आपल्याला माहिती झालं तरी आपल्याला ते बरं वाटतंय जीवाला, की ठीक आहे ह्याला शरीर म्हणल्याशिवाय तरी कसं अहो शरीर नका म्हणू. तुम्ही माझं म्हणणारा तो कोण आहे ते बघत राहा ना. ते मूळ ज्ञान आहे. आणि जेव्हा तुम्हाला ते ज्ञान स्वरूप तुम्ही होतात, नुसतं ज्ञान तरी माहिती होऊन तरी काय उपयोग आहे. जेव्हा आपण त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा हे साधन आहे. त्याच्यामुळे महात्म्यांना ते प्रेमानंदजी म्हणतात की इतनी तकलीफ है तुमको क्या मालूम, ते डायलिसिस करतात. लेकिन देह का ये तो है साधन है, चल रहा है, चला रही है राधा माता, राधा चला रही है. पण ह्यांना त्रास होत नाही का? पण ते त्याच्याशी देह तादात्म्य येत नाहीत ते, कारण त्यांना माहिती की आतमध्ये मी सच्चिदानंद आत्मा आहे. हे ते ज्ञान आहे. ज्ञान तरी कोणतं आहे? आणि हे आपणच आत्मा आहेत ना, आपणच जे आहेत ना, हेच आपण केंद्रात गेलो की आपणच पुन्हा ते ईश्वर येतो. म्हणजे ते आपल्याला विश्वास नाही वाटत, पण तेच ते आहे. तत्वमसी, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सर्वम खविदम ब्रह्म. पण कधी? त्या स्थितीमध्ये गेलं पाहिजे. मग ते काय चालता बोलता खाता पिता कधी पण आहे ना. तुकाराम महाराजांना नव्हते काय विठ्ठल कधी पण? तुका झालासे पांडुरंग, तुका झालासे पांडुरंग. त्या स्थितीमध्ये चला, कवर बी बोलत मी, मला बोलायचं फार आहे. आता मी रजा घेते, म्हणजे बंद करते. उरलेलं काही वाटलं काही तर आपण पुढच्या वेळेस आहोत. स्वधर्म माझ्या आवडीचा विषय पुढच्या वेळेस. चला, धन्यवाद. मीरा, मीरा कविता घे. शांताई दंडवत. दंडवत. जय हो गुरुजी. कवितेचं शीर्षक आहे वाऱ्याच्या पात्यावरून. गुरुजींना अतिशय आवडलेली ही कविता आहे. आणि गुरुजी म्हणाले की वाऱ्याचं पात असतं का रे? वाऱ्याचं पात म्हणजे अव्यक्त आहे, अव्यक्तातून येणार, असं मग गुरुजी म्हणाले होते. ही कविता आहे. वाऱ्याच्या पात्यावरून तू पाठविलेले अनेक संदेश येऊन बिलगतात जेव्हा मला. वाऱ्याच्या पात्यावरून तू पाठविलेले अनेक संदेश येऊन बिलगतात जेव्हा मला, तेव्हा तो स्पर्श शब्द देतो तुझ्या मौन भावनांना. तेव्हा तो स्पर्श शब्द देतो तुझ्या मौन भावनांना. तुझ्या नेत्राच्या स्निग्ध पहाटेत, आता इथे सूर्याचं वर्णन आलेलं आहे. तुझ्या नेत्राच्या स्निग्ध पहाटेत जेव्हा मी नाहते आणि तुझ्या तेजस्वी वलयांचे वस्त्र धारण करते, तेव्हा तुझ्या ओंजळीतील प्रकाश फुलांनी माझे रोम रोम शृंगारते. तुझ्या नेत्राच्या स्निग्ध पहाटेत जेव्हा मी नाहते आणि तुझ्या तेजस्वी वलयांचे वस्त्र धारण करते, तेव्हा तुझ्या ओंजळीतील प्रकाश फुलांनी माझे रोम रोम शृंगारते. तू परततोस जेव्हा तुझ्या धगधगत्या रथावर. हे सूर्याचंच ध्यान आहे आणि पुढेही त्याचंच वर्णन आहे. तू परततोस जेव्हा तुझ्या धगधगत्या रथावर, तेव्हा चंदन सुगंधित पाऊल खुणांना मी गोंजारते. श्वासात भरून तो सुगंध हृदयात साठविते. तू परततोस जेव्हा तुझ्या धगधगत्या रथावर, तेव्हा चंदन सुगंधित पाऊल खुणांना मी गोंजारते. श्वासात भरून तो सुगंध हृदयात साठविते. अन पापण्यांचे गालीचे अंथरून नव्याने तुझी वाट पाहते, नव्याने तुझी वाट पाहते. वा जय हो गुरुजी. वा, सुंदर हा. ज्यावेळेस तुझी आले कवि की तिकडं आठवड्यातच संपत येतो. तुझी कविता तू घेतीस ना मीरा, त्यावेळेस ते खास वाटतं ते. ते नाही का? काय झालं? हा, संदीप बोलायचंय का? तो त्यांचा चुकून चालू झालाय. अच्छा, माईक. संदीप, माईक बंद कर. घ्यायचं. पसायदान घेऊया. बोलायचं का कोणाला? हो. संदीप भैया बोलायचंय का? माईक चालू आहे. हा, बोल. नाही. बाकी कोणाला बोलायचंय का? का पसायदान
पसायदान घेऊया, 9 वाजलेत. बर. सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्यात गंगा हा. महिला दिनाच्या. सगळ्या अरे हो. महिलांना शुभेच्छा. आणि गुरुजींनी घडवलेल्या सगळ्या महिलांना हो हो, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विशेष आणि त्या हा तुला बरोबर. पण सविता. हम्म. सर्व सर्व महिलांना खूप खूप सर्व शुभेच्छा. महिलांना घेऊया पसायदान. द्या. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतिहि लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, सदा सर्वधा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा, उपेशू नको गुणवंता अनंता, हेच मागणे रघुनाथा. जय जय समर्थ. ओम शांती शांती. जय हो गुरुजींकी. जय हो गुरुजी. दंडवत दंडवत स्वामी. जय हो गुरु. सगळ्यांच्या दंडवत. गुरुजी जय हो ठाकूर की जय हो गुरु.